Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Legendary World. मी आहे सनी, मी आहे तुमची लाडकी रचना. So yes, it's a new day, new beginning and the first day of the year. So वाजले आहेत सकाळचे 6:30. सनराइज बघायला एवढं लवकर उठलं. Yes. And the view. I'm going to miss this view. है ना? Mountains. Finally done with the bags. मैसा अजून झोपली आहे. आमचे बॅग्स रेडी. मैसाला मी रात्री आंघोळ घातली. किती 12:30 वाजता अशी झोपली तिला. आता मिडल मध्ये थांबून फ्रेश थोडंसं तिला फ्रेश कपडे पण तेच घालून झोपली ती. चलो माझी बॅग रेडी. सो वाजलेत 7. आम्ही बिफोर टाइम निघत आहोत. लास्ट व्यू सोडावंसच नाही वाटत मला ऍक्च्युली, है ना? मी खरंच म्हणते फोन जस्टिस नाही करत आहे. हे जे रिअल मध्ये फोन मध्ये ना असं वाटतं तिथे काय असं प्लॅटफॉर्म आहे असंच मला वाटतं, पण ऍक्च्युली ते ढग आहेत मस्त असे. आम्ही तर काल लिटरली खाली उतरताना वगैरे खूप सुंदर दिसतं. Grateful for everything in life. Thank you to all. सगळ्यांना थँक यू बोलतोय. अँड रिअली थँकफुल टू एव्हरीवन. मला असं वाटतं प्रत्येकाची लाईफ ही कोणा ना कोणामुळे ब्युटिफुल होते. मला असं वाटतं म्हणजे आपण सगळी लोक एकमेकांना हेल्प करत असतो एकमेकांची लाईफ जगण्यासाठी. आणि जेव्हा कसं सांगू मी काल म्हटले ना की खूप हे सगळं ना मॅजिकल वाटतं मला. म्हणजे हे जे गॉडचं क्रिएशन आहे हे नेक्स्ट लेवलवालं मॅजिक आहे. रचना ज्याला म्हणतो, हां ज्याला रचना म्हणतो, क्रिएशन, राईट. सो खरंच थँकफुल ह्या सगळ्यासाठी. चलो ब्लेस्ड अँड ग्रॅटिट्यूड. चलो लेट्स गो. Good morning, Naisa. Naisa Jojo. सो फायनली आम्ही निघालो. वाजले आहेत 7:30. आमचं ऍक्च्युली टार्गेट होता 8. सनराईज बघायचं होतं ना सकाळी, म्हणून मग लवकर उठणं झालं. आणि त्यात नायसाचा आवरणं नव्हतं, बट स्टील नायसा काय आम्हाला सच त्रास एवढं काय देत नाही. AC प्लीज बंद कर, अजून थंडी. आपण उटीमध्येच होत. अजून किती डिग्री आहेत? 13. इथे तर 8 डिग्री दाखवत आहे. 8 डिग्री कुठे? 8 डिग्री नसेल. हा, कारण सकाळी 11 डिग्री होतं. आता थोडं सो चला आता निघालो आहोत. आम्हाला जिथे पोचायचं आहे त्याला 6 तास लागणार आहेत. म्हणजे आम्ही 1:45 ला पोहोचतो. 2 तास जातील. काय बोलतो? मध्ये हॉल्ट असणार, लंच आणि त्याच्यात ब्रेकफास्ट म्हणून मग तो एक जाणार. आणि हे कसं आता सकाळचा टाइम सांगतोय ना, मग हळूहळू जसं पुढे जाऊ ट्रॅफिक वगैरे सगळं काउंट आहे. आणि येस बँगलोर. सो आता आम्ही ही गाडी जिकडनं घेतली आहे आम्हाला तिथेच ड्रॉप करायचंय. आणि ते 25 मिनिट्स लांब आहे फ्रॉम एअरपोर्ट. सो आम्ही तोच लोकेशन आता टाकलेलं आहे. आम्हाला ऍक्च्युली म्हणजे 6 पर्यंत पोहोचलो तरी चालेल, कारण मी ह्याचं ड्रॉप टाइम 6 दिलेलं आहे. जेव्हा आपण बुक करतो तेव्हाच आपल्याला सगळं काही अंदाज असतं की आपली फ्लाईट किती वाजता आहे, आपण किती वाजता तिथे पोहोचणार आहोत, आणि अकॉर्डिंगली ड्रॉप टाइम द्यायचं. ऍक्च्युली मी सगळं जेव्हा कॅल्क्युलेट केलं तेव्हा मी 5 ला पोहोचणार होतो, बट स्टील मी 1 तास जास्त दिलं, कारण आपल्याला सांगता नाही येत ना की कधी कुठे काय होऊ शकतं. म्हणजे ट्रॅफिकमुळे डिले होऊ शकतं, म्हणून मग 6चं मी दिलं. पण आता आम्ही 1:45 ला पोहोचतो. आमची फ्लाईट रात्री 9:15 वाजता, कारण आम्हाला दुसरी फ्लाईट मिळालीच नाही.
मग 9:15 आणि आम्ही मुंबईमध्ये पोहोचतो 11:15, म्हणजे आम्हाला घरी जाता जाता 2. आणि उद्या मॅडमची स्कूल सुद्धा आहे आणि मॅडम नक्कीच जातील स्कूलला. जाणार ना बाबू? कारण ती आज फुल डे तसंही आराम करणारे, झोपणारे. तू एसी खात माझी, आणि एसी लागते डायरेक्ट पायावरच लागते, जिथे पाय ओपन आहेत, म्हणजे सॉक्स वगैरे नाही घातले. सो आता जाताना सुद्धा आम्ही ही जी सगळी सिनिक ब्युटी आहे ही एन्जॉय करत जाणार आहोत आणि तुम्ही सुद्धा त्याचा पार्ट असणार आहात. सो पीपल स्टे ट्यून्ड अँड येस वन्स अगेन हॅपी न्यू इयर. मेसेज हॅपी न्यू इयर. मेसेज अजून न्यू इयर झालेलं नाही. चलो. वाजले आहेत 9:30 आणि बापरे काय सांगू काय काय झालं. मी तुम्हाला बोललेली ना की जे टायमिंग सांगितले त्यानुसार ते नक्कीच नसणार आहे. खूप काय घडू शकतं. सो जे ह्याच्यावरती रूट दाखवतंय मॅप्सवरती, दॅट इज लाईक काय म्हणतात ते आधीपासनं काय म्हणतात त्याला, फीड झालेलं आहे ना की हा तो, म्हणजे जेव्हा ते नॅशनल हायवेज वगैरे बनवलेले या रोडनी हे करणार. म्हणजे कसं झालं, आम्ही ज्या घाटातनं आलो ना त्या घाटातनं ते सोडत नाहीयेत, कारण एवढं ट्रॅफिक. आणि सगळ्यांनाच माहिती आहे उटीचा जो घाट आहे तो केवढूच आहे, लाईक एवढूच आहे. यायला आणि जायला रोड कमी नाही बोलता येणार, बट थोडंसं रिस्की असल्यामुळे ना त्यांनी डायव्हर्ट केले रोड. आणि आम्ही ॲक्च्युली कोइंबतूर उटी त्या रूटने, आता खूप लोकांना माहिती असेल कारण खूप लोकांनी ट्रॅव्हल केलेलं आहे. सो लास्ट 2 hours पासून आम्ही फक्त घाटच उतरतच नाही बोलतो. पहिल्यांदा एवढं मोठं घाट पाहिलंय मी. सो आम्ही थोडंसं ब्रेक घेतलंय मध्येच घाटात एकदम, म्हणजे जेव्हा वाईड रोड आम्हाला जसं दिसलं ना तर आम्ही थोडंसं ब्रेक घेतलंय. सनी सुद्धा थोडंसं रिलॅक्स करतोय. आमच्या मॅडम हा म्हणजे थंबनेलचं काम चालू आहे, कारण 10 वाजता ब्लॉग जातो आणि आता सनी थंबनेल बनवते आणि मग इकडनं परत पुढे. सो आताचा जो स्टेटस आहे जे म्हणजे 1:45 ला आम्ही पोहोचणार होतो, आताचं स्टेटस आहे 3:15. लंच ब्रेकफास्ट अजून पोहोचू आम्ही आमच्या टायमावरच मला वाटतंय. अजून 6 किलोमीटर आहे घाट. कधीपासून घाट नुसतं ट्विस्ट अँड टर्न असंच दिसतंय. मध्ये कितीतरी आम्हाला पॉइंट्स पण दिसले, बट आम्हाला अजिबात आमचा टाइम जो आहे तो वेस्ट नाही करायचा. मेन म्हणजे फ्लाईट मिस नाही करायची आहे. जसं की म्हटलं की कधीही कोणतंही सिच्युएशन लाईक घडू शकतं. सो चला आता रिलॅक्स. वर मंकी बघ रोडवर बघ. ए बाबा असं करते. हो दिसणार आता. काय तू काय बघितलं आता? डिअर ना. कसे होते? एलिफंट नाही दिसलं. एलिफंट नाही दिसलं पण आम्हाला दिसलं ना. हे जंगल आहे, अॅनिमल्स असतात इथे. आपण जंगल मधनं चाललो. लोक पण जंगल मध्ये चालले. हो लोक पण जंगल मध्ये चालले. त्यांच्या ह्याच्यात चाललोय. आपण त्यांच्या घरात आलो होतो आता. हे बघ कुठे, हे बघ इथे. आणि नाही ते मध्ये आलेत म्हणून थांबलेत. हे बघ नाही सा. बघ सनी फुल जवळ आहे.
आवडलं डिअर? कसं वाटलं? नाही जायचं बब्बू, आता अजून दिसणार बघ. पोलीस पण आहेत मग तिथे. अजून काय बघायचंय तुला? नाही नाही, एवढं मोठं ना, एवढं मोठं आता नाही दिसणार आपल्याला. ते आपण बघितलं ना तिकडे त्या दिवशी झू मध्ये, पाहिलं की नाही? बघ तुला काय अजून दिसतंय का? नाहीसा झोपलेली. ते बघ एलिफंट, बघ किती लांब पण तिला दिसेल. दिसला नाही ना, खूप खाली आहे. हो ती बाई कपडे धुते आणि तिकडे पुढे गे थोडं. गेलं का? दिसला? तो बघ, तो बघ. दिसला ना? अजून काय? आता झालं, पण झालं आता. आम्ही तिला बोललो तू 3 अॅनिमल्स पाहिले ना, मंकी, डिअर आणि एलिफंट. पण ते जंगल आहे तर अजून बघायचे अॅनिमल्स कुठून आणायचं बाबू? ते असे नाही आहेत. आपण बघ कसं बघ मधून चाललो ना, आपण कसं त्यांना घाबरतो तर ते पण आपल्याला घाबरतात. हाऊस मध्ये गेले, मग ते त्यांच्या हाऊस मध्ये गेले. किती ऊन आहे बघ, त्यांना ऊन लागतं ना. मग आता ते त्यांच्या हाऊस मध्ये. ते रात्री निघणार, रात्री बंद असणार पण आपल्याला नाही एंट्री, कारण ते फिरणार ना रात्री. त्यांचा हाऊस आहे ना, आपण कसं रात्री आपला हाऊस बंद करतो ना झोपताना, तसं. बंदीपूर लागला, पुढे पण आहे. वेलकम टू टायगर. सो फायनली आम्ही कर्नाटक मध्ये एंटर झालेलो आहोत. आणि अजून जंगल मध्ये. हो ना. जेव्हा आम्ही जात होतो लाईक उटीला जाताना नाहीसा तेव्हा झोपलेली, म्हणून तिने हे काहीच नव्हतं बघितलं. आणि आता तिला एवढी एक्साइटमेंट झाली की आपण जंगल मध्ये कसे काय आलो, असं तिचं झालंय है ना. टोपूवाला बंगीवाले आजकाल एवढं काय काय करते ना की एकदम अचानक असं वाटायला लागलं की अरे बापरे किती फटाफट मोठी होती आहे नाहीसा, आणि का मोठी होते असं पण वाटतंय. कारण हे जे इनोसन्स आहे ना हे खूप लवकर निघून जाईल. कुठे दिसतंय? हा ते पण नाहीसा. अरे ते झाडांच्याच कलरचे. हॉर्न्स वाला, हॉर्न्स. सो आता वाजले आहेत 2:15. आम्ही सकाळी अजिबात नाश्ता नव्हता केला आणि तसंच निघालेलो, म्हणून मग आम्ही कुठेच नाही ऍक्च्युली थांबलो. ब्रंच केला डायरेक्टली 12-12:15 वाजता. आणि मग तेव्हापासून मॅडम झोपलेल्या आहेत. तरी अजून आम्हाला 145 किलोमीटर. हे काय हे आमच्या ना दुसऱ्या फोनवर काहीतरी भलतच दाखवतोय, 1 तास लेट दाखवतोय आणि ह्या फोनवर बरोबर दाखवतोय. एनिवेज आम्ही सकाळी तुम्हाला म्हटलेलो की आम्ही 145ला पोहोचणार आहोत, पण ते तर सगळं कॅन्सल झालं ना. 2 वाजायला आले तरी आम्ही अजून म्हैसूर पोहोचलो का? आपण म्हैसूरच पोहोचलो. अजून आम्हाला इकडनं हा पूर्ण 4 आवर्सचं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आणि मी टाइम दिलेला 6 वाजता ड्रॉप करायची एक गाडी. सो ते सुद्धा आम्ही नाही पोहोचवतो टाइमवर. आम्ही काहीतरी 6:20ला पोहोचतो. आणि कसं असतं माहिती का, गाडीमध्ये ना इथे कॅमेरा असतो, म्हणजे आपला जो लोकेशन आहे ना ते डिटेक्ट करतं की आपल्याला किती वेळ लागणार. ते जे समोरचं रोड आहे ना त्याला पूर्ण तो हे करत असतो, काय म्हणतो, रेकॉर्ड करत असतो. आणि ना हे झूम जे असतं त्याला हे कनेक्टेड असतं. सो याचा इमिडिएटली मेसेज आला आता की तुम्ही जे टाइम सांगितले त्या टाइमवर तुम्ही पोहोचत नाही आहात. सो इट्स बेटर तुम्ही एक्सटेंड करा तुमचा टाइम अँड पे सम अमाऊंट.
म्हणून मग मी बघितलं ॲपवर जाऊन. सो मी 1 तास अजून वाढवलं आहे. 7 o'clockला आम्ही पोहोचू. असं आम्ही 6:20लाच पोहोचतो, बट 7चं केलं कारण सांगता नाही येत बँगलोरची परत ट्रॅफिक वगैरे लागली तर. आणि मग मी एक्स्ट्रा 160 रुपीज वरती पे केले. त्यांचं पण एक टाइम लिमिट असतं की तुम्ही ह्या टाइममध्ये जर पे केले तर इट्स गुड, तुम्हाला त्या कॉस्टला मिळेल. जर आता जसं मला सांगितलं 5 नंतर तुम्ही जर बोलाल की आम्हाला इथं एक्सटेंड करायची तर तुम्हाला अजून लाईक ती जी कॉस्ट आहे ती वाढेल. सो एक हे बेटर आहे की आपल्याला सगळं ॲप थ्रू समजून जातं आणि त्यांना सुद्धा समजतं की आपण कुठे आहोत. सो आता आम्ही 6:20ला आता तरी फिलहाल 6:20ला आम्ही पोहोचू. लेट्स सी. आम्हाला ॲक्च्युली 7:15ला काही करून एअरपोर्टला पोहोचायचं आहे. तिकडनं एअरपोर्ट जिकडे आम्ही ड्रॉप करतो तिकडं 25 मिनिट्सचं डिस्टन्स आहे. आय होप आम्ही टाईमवर पोहोचू कारण बोर्डिंग 8:25चं आहे. सगळं एकदम टाइम टू टाइम होत आहे. काय समजत नाही आम्हाला. कितीही बोललं तरी काय पळू नाही शकत आता गाडी जोर फास्टमध्ये. सो लेट्स होप फॉर द बेस्ट की आम्ही टाईमवर पोहोचू आणि अपडेट्स तुम्हाला समजतील. सो स्टे ट्यून्ड. सो फायनली आमचा एक टप्पा क्लिअर झालेला आहे. आम्ही जी कार आहे ती त्या ओनरला दिलेली आहे ना नायसा. येस. सो नायसाचं जरा वेगळंच फॅसिनेशन आहे की तिने एरोप्लेनमध्ये जायचं. सो आम्ही आता इकडनं निघालोत आणि गोईंग टुवर्ड्स ऑफकोर्स एअरपोर्ट. बट आम्हाला कोणतरी भेटायला येणार आहे आणि कोण येणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो स्टे ट्यून्ड. So finally we have reached at Bangalore airport. Finally reached airport. आता घरी जायची घाई ना खूप, म्हणजे खूप कंटिन्यूस ट्रॅव्हल करतो. आणि आम्हाला जे भेटायला आले त्यांना आम्ही तुम्हाला भेटवतोच. तसं ये कोण आहे मी अजून ओळखलं. हॅलो, हॅपी न्यू इयर. बरं नाही केलं तुम्ही. अरे आम्ही हॅपी न्यू इयर. कशी आहे? काय फार थंडी बाबा तुमच्या फार थंडी आहे. आमचा प्लॅन फ्लॉप झाला सगळा. तुम्ही गाडी कुठे ड्रॉप केली? त्याच्या घरी ओनरच्या. तेच होतं रोहन उपमान. झूम किती लांब आहे? 25 मिनिट ना, इथून 40 मिनिट्स आहे. ते ट्रॅफिक मुळे. म्हणजे बँगलोर मध्ये कुठल्या एरियामध्ये? बायवरती काहीतरी असं काहीतरी बाय पण कशी झाली तुमची ट्रिप? मस्त झालं आता एकदम. जिम नाही लावली, खायला सुरुवात. मैसूर पाक खा. मैसूर पाक तू मला देतेस. जो मुलगा इकडे 10 वर्षापासून इकडे आहे, तुम्हाला मैसूर पाक देते. मैसूर पाक घेऊन आली. आम्ही असं झालो. मस्त झाली. तुम्ही अजून नाही गेलात ना? कुठे? आम्ही उटी कितीतरी वेळा जाऊन आलाय. नाही सर, तू ओळखलं तू? लाजण्यातच वेळ तिचा. ह्याच्यासमोर काढ तिचे फोटो. तुम्ही काढले का नाही फोटोज? किती मागवले? चौघांना फक्त 99 पे करायचं. एकच बॉल येणार होता, आम्हाला 4 मिळाले. आपण 4 जण स्कॅन झालो का त्याच्यासमोर की 4 असेल तेवढंच असेल. 4 असेल. किती 45 होतं 99 मध्ये 4 देतील आपल्याला. लकी डे आहे. आम्ही आलो ना भेटायला. ऍक्च्युली आम्ही तुम्हाला सरप्राईज देणार होतो. हा रचना, आपण त्यांना सरप्राईज देणार होतो, त्यांनीच आपल्याला सरप्राईज. पण आम्ही तेच बोलत होतो की आम्ही फोन केला. नाही.
मला कळलंच नसतं. आम्ही गिल्ट द्यायला चालू आहे तुम्हाला. गिल्ट द्यायला आलो इकडे. लक्षात ठेव. कुठे पण तुला माहिती किती लावलं. चल. हे अजून होतं रिसेंटली. नाही लास्ट टाइम होतं. आधी होतं म्हणजे माझं रेग्युलर का बॉटल काही चालेल आता. अरे आणि इथेच ठेवलं. सो मस्त मी टाइम स्पेंड केला. फालतूगिरी करू नका तू. असं नको करू. मला बॉटल पकडलं पाण्याची. काय येतं? बटनवरती पाणी येतं बघ. समय पर उड़ान भरने के लिए ती मला विचारत होती त्यावरती काय काय आहे मला सांग. तर मी तुला सांगितलं की लाईट्स आहे, म्हणजे लाईट आहे, त्याचं बटन आहे, AC आहे, त्याला आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि हे जे एक अजून एक बटन आहे ना, त्याने आपल्याला जे हवं आहे ते आपण मागू शकतो जर हवं असेल तर, पाणी वगैरे. ती म्हणते आत्ताच दाब, तिकडनं पाणी येतं. is in progress. You are requested to remain seated with your seatbelt unfastened, refrain from smoking, using electronic devices and mobile phones. Cabin crew, this is passenger this seat, thank you. बटन दाबायला सांगितलं. मी जुऱ्या करत ठेवलं. वॉटर प्लीज. इथे ठेव, इथे ठेव. सारखं सारखं त्रास नाही द्यायचं. पाहिजे असेल तरच बोलवायचं. ओके. काय नंबर? 9600. 9600. आपण